नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे 10वीच्या निकालाची तारखेची तुम्ही भरपूर दिवसापासून आतुरतेने वाट पाहतात। 12वीचा तर निकाल लागलेला आहे, पण 10वीचा अजून काय लागलेला नाही। तर तो कधी लागणार आहे तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि ही काय फेक वगैरे न्यूज नाही, तुम्ही चॅनलची बातमी आहे, त्यामुळे तुम्ही स्क्रीनवर देखील पाहू शकता की 10वीचा निकाल कधी लागणार आहे। तर ही साम टीव्हीने या ठिकाणी न्यूज दिलेली आहे आणि आपल्या राज्य शिक्षण मंत्री जे आहेत ते दीपक केसरकर यांनी ही बातमी दिलेली आहे। ठीक आहे, तर पाहूया त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला आणि या बातमीमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करू। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भरपूर जण काय करतात की चॅनलला सबस्क्राईबच करत नाही, त्यामुळे काय होतं त्यांच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचत नाही। त्यामुळे आत्ताचा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ठीक आहे, सबस्क्राईब केल्याने तुमचा फायदा होईल आणि आपण 10वीचा लाईव्ह रिझल्ट चेकिंग करणार आहोत, त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। तर पहा, 10वीचा रिझल्ट आहे हा 27 मे रोजी लागणार आहे, लागू शकतो अशा दीपक केसरकर यांनी सांगितलेलं आहे। तर पहा, ही साम टीव्हीची न्यूज आहे आणि 100% तुमचा 27, 26 किंवा 28 अशा 3 तारखाच्या मध्ये तुमचा रिझल्ट 100% लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला 27 मे रोजी तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट तुमचा पाहता येणार आहे ऑनलाईन। तो कसा पाहावा यासाठी मी व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचा लाईव्ह रिझल्ट देखील चेक करणार आहोत आपण रिझल्टच्या दिवशी। त्यामुळे लाईव्हला ज्या दिवशी रिझल्ट आहे त्याच टायमिंगला त्या ठिकाणी लाईव्हला जॉईंट व्हायचं आहे, जेणेकरून तुमचा देखील फायदा या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी बातमी देखील दाखवतो आहे, बातमी समोर स्क्रीनवर आहे, तर बातमी पहा। पुढे एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। 10वीचा निकाल 27 मे रोजी लागू शकतो, ही माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे। आजच 12वीचा निकाल लागलाय, त्यामुळे 10वीच्या निकालाची विद्यार्थ्यांसह पालकांना धाकधूक आहे। मात्र आता 27 मे रोजी 10वीचा निकाल लागू शकतो, ही माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे। 10वीचा निकाल सुद्धा 27 तारीखपर्यंत साधारणपणे लागेल आणि त्याच्यामुळे ह्याच्या ज्या ॲडमिशन्स आहेत 11वीच्या 24 पासून त्या ॲडमिशन सुरू होत आहेत आणि त्याच्यामध्ये 2 फेज असतात। पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायला लागते आणि 27ला निकाल लागला की लगेच पर्सेंटेज वाईज त्यांची ॲडमिशन सुद्धा होऊन जाईल। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती आता दिलेली आहे। 10वीचा निकाल 27 मे रोजी लागू शकतो, ही माहिती त्यांनी दिलेली आहे। आजच 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे, त्यामुळे आता 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये धाकधूक वाढलेली आहे। मात्र आता 27 तारखेला 10वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे। 10वीचा निकाल 27 मे रोजी लागू शकण्याची शक्यता आहे। मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे।